गोप्या, कोणीतरी सिरियस झालेलं दिसतंय. चल लवकर. डॉक्टर साहेब, व्हॉट्स द प्रॉब्लेम? पेशंटची तब्येत सिरियस दिसते. डॉक्टर, मला कळत नाही, एवढ्या चांगल्या कंपनीची इंजेक्शन्स आणि टॅबलेट्स देऊनही पेशंटची तब्येत सुधारत कशी नाही? लेट्स नॉट डिस्कस दॅट. तुम्ही ताबडतोब पेशंटला हलवायची व्यवस्था करा. तोपर्यंत मी डॉक्टर साहेबांना कळवतो. ओके सर. तू काही म्हण गोप्या, पण आपल्या हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्स बद्दल मला शंका येते. काय सुमन, कसले विषय काढतेस इथे? नर्स डॉक्टर कंटाळा आलाय मला याचा. इकडे म्हणजे कसे विषय पाहिजेत? शेवपुरी, पाणीपुरी, बटाटापुरी, ओमपुरी, शिवपुरी असे विषय पाहिजेत. काही नाही, तोही विषय तितकाच महत्वाचा आहे. अरे एवढे किमती इंजेक्शन्स वापरूनही पेशंटवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. बघ ना. तुला काय वाटतं? आता मला जर यातलं कळत असतं तर मी डॉक्टर नसतो का झालो, वॉर्ड बॉय कशाला राहिलो असतो. गोप्या, तुझी मस्करी केव्हा थांबणार कोणास ठाऊक. पण आपण काय थांबलो? आई, मला पाणी दे ना, खूप तहान लागली आहे. तहान लागली? बरं, 1 मिनिट थांब. मी तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येते. डॉगी, डॉगी, डॉगी खेळ ना माझ्या बरोबर. प्लीज, माझ्या बरोबर खेळायला कोणी नाही. भुंकू नको माझ्यावर. प्लीज खेळ ना, खेळ ना. मुलीला चक्कर आली बघा. बाजूला वा, बाजूला वा, गर्दी करू नका. गोप्या, पल्स खूप वाढली, ताबडतोब उपचार व्हायला हवेत. आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. अरे पण गरुड साहेब. त्यांचं मी बघतो, तू काळजी करू नको. तू चल लवकर. ठीक आहे, चल. मधू, कठीण आहे. काय झालं डॉक्टर? मूल आडवा आलेलं आहे. नॉर्मल डिलिव्हरी होणं अशक्य आहे. सिझरिनच करायला हवं, आणि तेही ताबडतोब. सिझरिन? डॉक्टर, डॉक्टर दुसरा एखादा उपाय नाही का डॉक्टर? नाही, ऑपरेशन करूनच या बाईची सुटका होईल, नाहीतर आई आणि मूल दगावण्याचा संभव आहे. ओ गॉड. घाबरू नका, ऍम्ब्युलन्स बोलावलेलीच आहे. सेवाधाम नर्सिंग मध्ये फोन करून ऑपरेशनची तयारी ठेवायला सांगतो. गुड मॉर्निंग, सेवाधाम नर्सिंग होम. हा, मिस कबिला, डॉक्टर परांजपे हियर. कनेक्ट मी टू डॉक्टर हिरवे. इट्स अन इमर्जन्सी. प्लीज फास्ट. प्लीज होल्ड द लाईन. हॅलो, डॉक्टर हिरवे हियर. डॉक्टर परांजपे? हा, बोला बोला. काय केस एवढी सिरियस आहे? ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे. माय गॉड. मी ऑपरेशनची सगळी व्यवस्था करतो. तुम्ही पेशंटला ताबडतोब पाठवा. हा. बाप रे, काय हाल होत असतील त्या बाईचे. मूल आडवा आलं म्हणजे काय? सिस्टर, ते तसलं काही मला जमायचं नाहीये. चल, दिवसेंदिवस तुझा चावटपणा वाढत चाललाय. काय तुला ठाऊक आहे? 1 मिनिट थांब. हॅलो, सेवाधाम नर्सिंग होम. हा, अहो पण तुमच्या त्या पेशंटचं नाव काय? पप्पी लेले. 1 मिनिट थांबा. अहो, तुमचा तो पप्पी लेले पेशंट जेंट्स वॉर्ड मध्ये ऍडमिट आहे.
अरे लपा 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 ना, अरे जागेवर झोपा. अरे माझी खाट तिकडे. अरे बापरे. गुड मॉर्निंग सर. ब्लड टेस्ट घेतली. येस. नो नो येस. व्हॉट नॉनसेन्स. से फॉर्मली यस नो. येस सर. मग तसं यात लिहिलं का नाही? तर मी लिहिणारच होते. कसली कामं करता तुम्ही? इंजेक्शन दिलं. देणारच होते सर. मग तुमचा कोणी हात धरला होता? No, sir. एक जात सगळे काम चुकार. त्या इकडं सर मी देते ना. इंजेक्शन द्या. सर. तुम्हाला मराठी समजतं? येस सर. गुड मॉर्निंग सर. कुशीवाळा. दंडावर द्या ना. कुशीवाळा. बघा ना कसा गुबगुबीत दंड आहे. कुशीवाळा. कुशीवर नको, तिथेच तर दुखणं. ही बाटली कोणी दिली? तो ती ही बाटली कोणी दिली याचं उत्तर हवं आहे मला. वॉर्ड ना. वॉर्ड बॉय? हो कुठल्या वॉर्ड बॉय न? दादा ना. या असल्या वस्तू आपले वॉर्ड बॉयज पेशंट्सना आणून देतात आणि तुम्ही खुशाल डोळे झाक करता. उद्या पेशंटचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? पण सर हा हा वॉर्ड माझा नाहीये, सुमनचा आहे. सुमनचा? मग सुमन कुठं आहे? गेली 2-3 दिवस ती उशिराच येते. का? तिची आई खूप आजारी आहे सर. ती आल्यावर तिला माझ्याकडे पाठवून दे. येस सर. सुमनताईचं नाव कशाला सांगितलं? इकडे इकडे इकडे. पाहिलं, तुमच्यामुळे आज मला ऐकून घ्यावं लागलं. ती दारू सोडा एकदाची. सॉरी, बायको हेच सांगायची, दारू सोडा दारू सोडा. मी बायको सोडली, दारू नाही सोडली. मग काय पाहिजे ते करा. पाहिजे ते करा. पाहिजे तेच करतो. एक बाटली घेऊन गेले काय? दुसरी पण आहे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सिस्टर. गुड मॉर्निंग. औषध घेतलं का? हो केव्हाच. डोकं काय म्हणते? आता कुठं बरं वाटतंय. द्या ती इकडे काय ते? बाटली. बाटली ना. द्या, नाहीतर आजपासून बोलणं बंद. चालेल? नाही नाही, असं नका बोलू. हवी तर बाटली घ्या. अहो तुम्ही आमच्याशी बोलता, हसता, आम्हा सगळ्यांना समजून घेता, आम्हाला आपुलकीचं टॉनिक पाजता, म्हणून तर आम्ही सगळे लवकर बरे होतो. तुम्हाला काय वाटलं त्या हॉस्पिटलच्या इंजेक्शन आणि गोळ्यांनी बरे होते? ऐक, हे तर खरं आहे सिस्टर, नाहीतर त्या गरुडाच्या फडफडाटात आम्ही कधीच पडून मेलो असतो. हा, तडफडाटाने आठवण झाली. बरोबर. अहो गरुड साहेबांनी बोलवले तुम्हाला, ते जाम चिडले तुमच्यावर. ठीक आहे, मी त्यांना भेटून येते. हा. तोपर्यंत नो मस्ती. मे कम इन? कम इन. गुड आफ्टरनून सर. अरे वा, तुम्ही आलात तर. वाजले किती? सॉरी सर, उशीर झाला. पण उशिरा का होईना मी येते, तुमच्यावर मेहरबानी करते, असंच म्हणायचं का तुम्हाला? तसं नाही सर, माझी मिस सुमन, हे माझं खासगी नर्सिंग होम आहे. नो मनी नो बेड हे इथलं तत्व आहे आणि मला वाटतं ते तुम्हाला ठाऊक आहे. हो सर. इथं पेशंट पैसे देऊन राहतात आणि तुमच्या उशिरा येण्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये हलगर्जीपणा होतो असं मला वाटतं. सॉरी सर, आई आजारी असल्यामुळे. मग तुम्ही कायमच्या घरी राहा आणि आईची सेवा करा. तुम्हाला इथं पगार मिळतो तो इथल्या पेशंटची सेवा करण्याकरता. आई जसं जगात दुसऱ्या कोणाला आईच नाही. सर. शट अप. हे सगळं तुमच्या उशिरा येण्यामुळे होतं आणि आई आजारी आहे. हे त्या सदानंद आणून दिलं त्या पेशंटला. त्याला डिसमिस करा आणि दुसरा वॉर्ड बॉय नेमा. ओके सर. आता जा आणि आपल्या कामाला सुरुवात करा. उद्यापासून लेट आलेलं मला खपणार नाही. गो. ऑपरेटर, वेटरनशी बोलायचंय. जेंट्स वॉर्ड मध्ये गेलेत. ओ जरा नीट बसा की काय वाचता काय? हे घ्या. ओ वेटरन बाई याची वेळ झाली. मिठून बाई इथं कशाला? तुम्हाला इंजेक्शन द्यायला. काय रे, तुझं काय चाललंय? काय चाललंय? अरे ती महामाया येते इंजेक्शन द्यायला. महामाया? अरे मग त्यात काय झालं? काय झालं? अरे त्या महामाईकडून इंजेक्शन घेऊन बघ, म्हणजे कळेल तुला. अरे इंजेक्शन कसलं ते? चाकू आहे तो, चाकू. चाकू भोसकते माझ्या दंडात.
पेशंट कुठे आहे? बाहेर आहे अगोदर. बरं तोच की मी खाली येऊ? चल बाहेर ये. हा, बाहेर ये म्हणते ना. सिस्टर 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 मला वाचवा. काय झालं? तू बघा मेट्रांच्या हातात रामपुरी चाकू आहे. सुमन हो बाजूला. चाल ना इंजेक्शन घ्यायला. मी नाही घेणार इंजेक्शन. सिस्टर सिस्टर मला वाचवा. द्या, मी देते इंजेक्शन. फारच लाडावून ठेवलं तू पेशंटना. तुझ्या हातून ते काय वाटेल ते घेतात. माझ्या हातून साधा पॉट सुद्धा घेत नाही. हे सगळं मला एकदा मोठ्या साहेबांच्या कानावर घातलंच पाहिजे. चला झोपा बघू बेडवर. चला 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 चला. बरं झालं सिस्टर तुम्ही आलात त्या. नाहीतर त्या मेट्रॉन बाई स्वीट टोचत नाही, चक्क खूप असतात. जनावरांना खुपसावी तशी. चला इंजेक्शन द्या. अहो दिलं सुद्धा. खरंच तुमचा हात की नाही अगदी फुलासारखा आहे, हलका. बरं झोपा आता. गेले वाटतं रोमिओ मेरी गो राऊंड वर. नाचूया. काय काय चाललंय? लेडीज आणि जेंट्सच्या वॉर्ड मध्ये भिंतच घातली पाहिजे. अगदी चिन्ह घातली तशी. डॉक्टर हिरवे. बापरे गोड तुम्ही. एक्सरे कडे अगदी टक लावून बघता. माझा हात हातात घेऊन माझ्याकडे टक लावून बघावं असं वाटत नाही तुम्हाला? ते मी ते नाही ते माता बाल तुम्हाला पडला पुस. असं अगदी असंच. माधुरी दीक्षित नाही का अनिल कपूरला गाऊन दाखवत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करो गिन 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 के इंतजार आजा पिया आई बा. पुरे त्याच काय? तुम्ही मला अनिल कपूर म्हणता ते ठीक आहे हो, पण तुम्ही माधुरी दीक्षित म्हणजे जरा अतिच होत आहे मला वाटतंय. छे इतकी काय मी जाडी नाही. त्याच काय माझं अंग ना जरा दुधा तुपाचं आहे ना, म्हणून तुम्हाला तसं वाटतं ते. म्हशीच्या दुधाचं असेल. तुम्हाला एक सांगू डार्लिंग, तुम्ही आणि मी की नाही अगदी मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर. ओ माय मदर. इश किती छान जोक करता हो तुम्ही. मी की नाही अगदी सगळ्यांना हेच सांगते. काय आमचे डॉक्टर हिरवे आहेत ना, ते 1 नंबरचे जोकर आहेत. जोकर. असं जोकर. एक विचारू? हे बघा 1 नाही 10 विचारा, पण नंतर
मला रिपोर्ट लिहायचा आहे. वरू देऊ तुमचा आहे का? रिपोर्ट, सारखा सारखा रिपोर्ट. हं? त्यापेक्षा तुम्ही असंच करा ना. आता काय? तुम्ही की नाही मलाच एखादं प्रेमपत्र लिहा ना. अहो पण मला प्रेमपत्र लिहिता येत नाही हो. हा तिचे एवढंच ना, मी शिकवते तुम्हाला. डोंट वरी. लिहा लिहा म्हणते ना. हा, लिहितो. लिहा. हो, सांगा. माझ्या हा, प्राणप्रिये मेलो. प्राणेश्वरी प्राणेश्वरी मेलो. लिहिताना हो लिहितो. तुझ्या माझ्या प्रेमाचा डंका. माय गॉड, तुमचा डंका राहू द्या. कोणीतरी सिरियस झालेलं दिसतंय. चला लवकर. क्विक. काय झालं? काही कळत नाही सर. अचानक ते हिसके द्यायला लागली. सकाळी मी राऊंड आले तेव्हा बीपी वॉज नॉर्मल. शी वॉज ऑल राईट सर. पेशंटचे केस पेपर बघू. नथिंग रॉंग. इंजेक्शन बरोबर आहेत, टॅबलेट्स बरोबर दिलेत, तरी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी. तुम्ही असं करा, तुम्ही पेशंटला डॉक्टर डिसूजांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा. मी तसे डिसूजांना इन्स्ट्रक्शन देतो. ओके, हरी अप. नाही पण सर. कम ऑन, डोंट वेस्ट टाइम. चल घे पुढे. डॉक्टर फीट्स वाढत चाललेत. रामू लवकर स्ट्रेचरवर ठेव. रामू चल लवकर. हॅलो, हा बोला डॉक्टर करून. हे बघ डिसूजा, तुझ्याकडे केस पाठवतोय. 15 मिनिटात पोहोचेल. टेक केअर. हा म्हणजे आपल्या त्या इंजेक्शन मुळे का? हो, त्याच इंजेक्शनमुळे. हे बघा लिसन, कोणाला संशय तर नाही ना आला? अजिबात नाही. आम्ही ती दुसरी केस आहे म्हणून विचारतो. डोंट वरी, त्याची काळजी मी घेतो. तू पेशंटची काळजी घे. ओके ओके. आणि बघ, सम गुड न्यूज. नाही आय टेल यू टुमॉरो. उद्या स्वतः भेटून सांगतो तुला. ओके. अच्छा. कुणाशी बोलते मी? ऐकताय ना? तुम्ही जरा नीट वेळेवर औषधं घेतली असती, घरी जरा व्यायाम केला असता, तर हे असं हॉस्पिटलमध्ये पडून जायची पाळी आली असती का तुमच्यावर? पण नाही, ऐकायचं म्हणून नाही. मला मात्र हट्टी म्हणायचं. आणि स्वतः मात्र साथ हट्टी. कुणाशी बोलते मी? मी बडबडते ते दिसते तुम्हाला, पण मी अशी बडबडते ना, म्हणूनच सगळे कसे वचकून असतात मला. तर ह्या तुमच्या घरच्यांनी घराचा केला असता गोठा आणि आपल्या दोघांना बांधलं असतं दावणीला. हे मग खावा तुम्ही. आधी मी काय सांगते ते ऐका. मी अशी खमकी आहे ना, म्हणूनच त्यांची डाळ शिजत नाहीये. पण तुम्ही फार पुळका येतो ना तुम्हाला त्यांचा. उगीच झोपेचा सोंग घेऊ नका हो. इतके दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, पण एक दिवस तरी आलं होतं का कुणी भेटायला? नाही ना. पण तुम्ही खोकला झाला गेले भेटायला, सर्दी झाली गेले रुमाल घेऊन नाक पुसायला, आता खातात खिळ बसली. बोला ना. झोपावच मेला बुड्या. सत्या काकू, अहो अजून तुम्ही इथेच? भेटायची वेळ कधीच संपून गेली. निघा आता. हो ना. त्याचं काय, ह्यानं ना जरा डोस देत होते शहाणपणाचे. अगदीच व्यवहार शून्य आहेत हो हे. येते मी. येते. नको. काय म्हणत होत्या सत्या काकू? काय म्हणत होत्या सत्या काकू? म्हणजे तुम्ही ऐकत नव्हता? अहो तिचं ऐकून तर आजारी पडलो आणि इथं ऍडमिट झालो. इथं सुद्धा तेच. अहो गाणं किती चांगलं असलं ना, तरी रोज तेच ऐकून कंटाळा येतोच की नाही. आणि हिचं तर रडगाणं, ते कोण ऐकणार? त्यावर हा एकच रामबाण उपाय. हा बघा, आहे की नाही? कापसाचा हा उपयोग माहित नव्हता मला. बरं, हे औषध वेळेवर घ्या. येते मी. टेक केअर. सुमनताई, तुम्ही सुद्धा जरा जपून जा. रात्र झाले. कमाल झाली हा तुमची दादा. आपल्याला नाही बुवा तुमचं हे वागणं आवडलं. म्हणजे? अहो तुमची बायको किती प्रेमळ आणि लागवी होती. तिचं साधं बोलणं सुद्धा तुम्हाला आवडू नये. जावे त्याच्या वंशा. हा. तुझं लग्न झालं ना म्हणजे कळेल तुम्हाला. तेच तर म्हणतोय मी. तुम्हाला बायको असून नकोशी झाली आहे आणि आम्हाला हवीशी असून मिळत नाहीये. मिळेल. प्रयत्न करा मेरी गो राऊंड वर. गुड आयडिया. तिकडेच जातो आता. जा. गुप्त तरी प्रयत्न करून पाहतो. शाबास.
काय राणी, अगं बसची काय वाट बघतेस? रात्री मुलींनी टॅक्सीने फिरायचं असतं. चल. घाबरू नकोस, डबल पैसे देऊ. चाल. मुंबई बंद दिसती. आता आज जायचं कसं? अर्धवट काय जाऊ? डोक्याला ताप नको रे बाबा. अडकलं. आंब्या कुठे गेला? पळून जातोस होय रे? आता मला पाणी पियायचंय, तू पळ. आंब्या शोधायला आलोय, मडकं कुठनं आलो मध्येच. जर हात दे रे. काय नाही, ते पाणी पित होतो तर हातात तांब्या निसटला, घरंगळत खाली आला. हरवला असतं तर आईनं जोड्यानं मारलं असतं. तुझ्याकडे पाणी आहे का प्यायला? पाणी बिणी काय नाही इकडं. असं बोलू नगस. दुसऱ्याला पाणी पाजणं हे मोठं पुण्याचं काम असतंय, असं माझ्या आईनं मला सांगितलं. माझ्या आईनं भल्या भल्या लोकांना पाणी पाजलंय. आता ती आई बी नाही राहिली, तिचं लेकरू बी नाही राहिलं, सगळी कार्टी बिघडली. अरे वा, कामात दिसताय. करा करा काम करा. मी दुसरीकडे बघतो पाणी मिळते काय ते. हा पण कशा पाहिजे? अरे सोड की. अरे तुझ्याकडे पाणी आहे का? पाणी पाहिजे. अरे वा, एका पाणी त्याची पद्धत झाली होय. पाणी नाही तर नाही म्हणून सांगा. मी तुमच्याकडे पाणी प्यायला मागितलं, दाखवायला नाही सांगितलं. तुमच्या भाऊ बहिणीचं काय चाललंय ते चालू द्या की. मला कशा पायी मारताय? मी फक्त पाणी मागायला आलो. मला दुसऱ्या भावाच्या बहिणी त्यांना सांग की मला सोडायला. मला माग का लागले ते? सोडा की रे. माझं डोसकं फोडून टाकलं. माझं डोसकं फिरलं ना तर मी लय वंगाळ माणूस आहेस. हा मोऱ्याचं काम नाही सांगून ठेवतो. हे कोणाला मारतो? मारायचं काम नाही. अजून बरं होत नाही. कोई माइकल माझ्या सामने. तांबे आहे ना. मला वाटलं गेला गडबडीत, आईनं जोड्यानं मारलं असतं. किती लागलंय तुम्हाला? एवढ्या जखमीनं काय होते? असे किती घाव सोचलेत. 8-10 माणूस आहे मी गावचा. येतो मी. माझ्या घरी चला. तुमच्या घरी? मी उपचार करते तुमच्या. नको नको, परत तुमचे भाऊ येतील. काय सांगता येत नाही. माझं ऐका. मी काय म्हणतो, तुमची पण कमाल आहे हो. माझ्यासारख्या गरीब माणसाला तुमच्या भावाने. माझे भाऊ नाहीत ते, नराधम होते. मला एकटीला पाहून ते. अच्छा, असा प्रकार होता होय त्यो. मला वाटलं तुम्ही भाऊ बहीण खेळताय म्हणून. वेड्या बहिणी तिची वेडी कमाया. बरं झालं माझा तांब्या तिकडे घरंगळत आला म्हणून. पण तुम्ही आला नसतात तर काय झालं असतं कोणास ठाऊक. त्या चारी नराधमांनी माझ्या आयुष्याची विल्हेवाट लावली असती. बरं ते जाऊ दे, तुम्ही आज चला. लागला. काय बँडेज केले तो? कळलं सुद्धा नाही. तुम्ही डॉक्टर आहात का काय? नाही, मी नर्स आहे. तुम्ही बसा, आईशी गप्पा मारत. तोपर्यंत मी चहा आणते.
अरे बाबा कसा आलास तू आलास कुणी पाठवलं तुला नेमका तू त्या गॅरेज मध्ये कसा काय पोहोचलास अहो मी कसला पोचतोय माझा तांब्या तिकडे गेला म्हणून मी शोधायला गेलो. अहो कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं काहीतरी झालं बघा. नाही रे बाबा परमेश्वरानं बुद्धी दिली तुला तिथे जायची म्हणून तर माझी पोरगी वाचली. काहीतरी तुमचं. अहो काय झालं मी आत गेलो मला वाटलं भाऊ बहिणींचं काहीतरी चाललंय नंतर कळलं गुंड ते सगळं मग आधी चहा आई घे. अगं मला अजून गोळ्या घ्यायच्या तू घे. अगं तू कशाला उठतेस मी आणते ना. नको नको मी घेते तू बैस गप्पा मार. घरेलू चहा बऱ्याच दिवसांनी प्यानो. हा मस्त मस्त चहा आहे बघा. आहा अमृततुल्य. अहो मी काय झालं मी चहात साखर घालायलाच विसरले. थांबा मी साखर आणते. पण मी कुठं म्हटलं चहा गोड नाही म्हणून. म्हणजे एक जुनी म्हण सांगू का काय कोडी साखरेला नसती कोडी असते ती बाईच्या हाताला. तसं असतं ना तर सगळे साखर कारखाने बंद पडले असते. हा तरी आमच्या गावातल्या सगळ्या बायकांच्या हाताला गोडी असणार. कशावरून. अहो म्हणूनच आमच्या गावातला साखर कारखाना बंद पडला आणि नोकरी शोधायला मी इकडे आलो. म्हणजे नोकरीसाठी आलायस तू इथे. काय करणार कारखाना बंद पडला आमची नोकरी गेली. घरात आई आहे 2 बहिणी आहेत घर तर चालायला पाहिजे. मग तू अगदी वेळेवर आलास बघ. माफ करा मी तुम्हाला तू म्हणाले. अहो त्यात काय झालं गावात तर मला सगळे ए बैलोबा ए रेड्या ए गाढवा अशी जाग मारते. त्या मानानं तुम्ही मला लय मान दिलात फक्त तू म्हणालात. लय विनोद. ठीक आहे तुझ्या नोकरीची व्यवस्था मी करते. तू उद्या सकाळी डॉक्टर गरुडांच्या नर्सिंग होम मध्ये मी तिथे नर्स म्हणून काम करते. आमच्या इथे एक वॉर्डबॉयची जागा आहे रिकामी. वॉर्डबॉय आणि मी मला कसं मी शिकवेन मग तर झालं. मग उद्या सकाळी 10 वाजता सेवाधाम नर्सिंग होम. हॉस्पिटल सेवाधाम नर्सिंग होम. अरे हेच आहे की हॉस्पिटल सापडलं तर बाई कशी सापडायची. बाई नाही रे खरंच नाही. खरं सांगू डार्लिंग असं वाटतं की मी चिमणी व्हावं आणि उडत उडत येऊन तुझ्या हृदयाच्या घरट्यात बसावं. चिमणी चिमणी नाव दिसतंय. अहो चिमणीबाई अहो चिमणीबाई मी कावळा कावळा. चिमणीबाई काय होय तुला. अहो चिमणीबाई लक्षच नाही. चिमणीबाई मी अहो चिमणी अजिबात नाही. फोन एका वेळी माझ्याकडे लक्ष दे. लक्ष देत नाही मग. चल एका वेळी 2. तुम्ही कानात ए सावट कुठं. चल तरीच काय तुझं. ते नाही असं नाही. अरे पण असं काय करतो बंद पडली की काय. बापरे डेंजरस आहे. नको जाऊ दे. हा तुझा शेअर. हा थँक्यू थँक्यू. बरं ती गुड न्यूज कुठली सांगणार होतास. लवकरच औषधाचा नवा स्टॉक येतोय. गुड. तू मला स्टॉक पुरवत जा तुझा शेअर तुला मिळत जाईल. पण डिसूजा एक गोष्ट लक्षात ठेव या औषधामुळं एखाद्या पेशंटवर रिएक्शन आली तर हा पेशंट मी तुझ्या हॉस्पिटलमध्ये पाठवत जाईन हे आपलं ठरलेलं आहे. डोंट वरी गरुड तुझ्यासाठी माझं हॉस्पिटल 24 तास ओपन आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ही फाईल आपण मागितली होती. थँक्यू. हाऊ यू सिस्टर. आय एम फाईन फाईन थँक्यू. दॅट्स नाईस. सिस्टर आम्हाला कॉफी पाठवून द्या. ओके सर. डिसूजा हे फाईल. अरे तू केव्हा आलास. मी तुम्हाला शोधत होतो. बरा वेळेवर आलास. हा ट्रे घे कशाला? आणि चल. कुठे. तुझी साहेबांशी ओळख करून देते. अच्छा म्हणजे ट्रे पासून ट्रेनिंगला सुरुवात. चला. हो डॉक्टर गरुड बोलतोय. मग डॉक्टर वर्टीनी सांगितलं. अहो त्यांनी सांगितलं म्हणून मी पैसे कमी करणार आहे का. आमचे चार्जेस ठाऊक आहेत ना. हा ऑल राईट द्या पाठवून द्या पाठवून द्या. हा सुमन हा कोण. तेच सांगण्यासाठी आले. हा गोप्या नवीन वॉर्डबॉय म्हणून ठेवायचा आहे. हुशार आणि प्रामाणिक आहे. तुला कसं काय ठाऊक. म्हणजे चेहऱ्यावरून तसं वाटतंय. चुकतेस तू. थोडा भाबडा दिसतोय म्हणून. पण लक्षात ठेव असलीच माणसं बेरकी असतात. पण हा तसा नाहीये मला खात्री आहे.
हॉस्पिटलचा यापूर्वीचा काही अनुभव? आहे की 6 महिने होतो माकडान मोडलं म्हणून ऍडमिट झालो होतो. त्यामुळे सगळ्या माकडांना आपलं डॉक्टरांना वॉर्ड बॉयना ओळखतो ना. शिवाय मी त्याला ट्रेनिंग देईन. ओके ठीक आहे ठीक आहे, कामावर ठेवून घे त्याला. थँक्यू सर. गोप्या पाया पड. अरे माझ्या नाही, साहेबांच्या. हा बरोबर. वंडरफुल, ब्युटिफुल. तुझी नोकरी पक्की. पण एक लक्षात ठेव, तुझी ड्युटी सकाळी 9 ते संध्याकाळी 6. चालेल. 6 नंतर मात्र तू मला इथं दिसता कामा नये. कोण येते मरायला इथं? चल हो चल. कॉफी 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 कॉफी. पाणी चहा. ते जाऊ दे, मुद्द्यावर ये. फाईल चाळलीस? चालली रे बाबा, पण मला हवी आहे ती ही फाईल नाही. गेल्या महिन्यात जो वारला ना पेशंट, पण बघ नाव सदानंद. सदानंदची फाईल हवी आहे मला. सदानंद, ती केस डॉक्टर हिरवेंची आहे. मला वाटतं फाईल त्यांच्याकडेच आहे. मागून घेतो. हॅलो, मला डॉक्टर हिरवे द्या. अहो मला फोन तरी घेऊ द्या. मी तुमच्या इतकी जवळ असताना तुम्हाला तो फोन काना तोंडाला लावा असं वाटतो का? अहो पण मेट्रन. मेट्रन मी इतरांसाठी, तुमच्यासाठी मिस मैनावती उर्फ मैना है ना. ऑपरेटर काय झालं? कोण उचलत नाहीये सर. ट्राय अगेन. अहो असं काय करता? अहो सारखा सारखा फोन वाजतोय. काहीतरी इमर्जन्सी असणार. असू दे, तिथे इमर्जन्सी असली तरी इथे अर्जन्सी आहे. डॉक्टर एक सांगा, हिरवं हिरवं काय असतं? हिरवा हिरवा शेत, गवार, शेवाळ, पोपट म्हणजे राघू. तुम्ही राघू आणि मी मैना है ना. ऑपरेटर, मी ट्राय करते सर, पण कोणी दिसत नाहीये केबिन मध्ये. व्हॉट नॉनसेन्स. अहो मला काय उचलताय? अहो तो फोन उचला. मरू दे तो फोन. वास्तविक तुम्हीच मला उचलायला हवा. अनिल कपूर नाही का माधुरी दीक्षितला हवा तसा हवा तेव्हा हवा तेव्हा उचलतो आणि मग ते दोघं गाणं म्हणतात हवा हवा. अहो हवा हवा काय? अहो माधुरी केवढी, तुम्ही केवढ्या. अहो म्हणून तर इथे उलट केलं ना. मी तुम्हाला उचललं. किती हलके हलके हात हो तुम्ही. तुम्हाला हलकं हलकं वाटतं का? डॉक्टर तुम्हाला ते गाणं येतं का? कुठलं? एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना. त्या शेवटी ते हाय ना येतं ना. हो तेच ना. तुम्ही मला खाली सोडा. मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो. मला खाली सोडा. चला, तुझ्या नोकरीचं नक्की झालं. तुमच्यामुळे. तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही. असू दे रे. ए पण तू कंटाळणार नाहीस ना? कंटाळून सांगतोय कुणाला? तुम्ही अजिबात काळजी करू नका, बिंदास राहा. मी बघा कसं आणि काय काय करतो ते. आई बापरे, ऑपरेशन चाललं वाटतं. अरे बापरे, पेशंट मरतोय. अरे बापरे, मर गया, मर गया बचा. बापरे माझी पाठ. बरं झालं तुम्ही आलात. काय झालं? काही नाही. यांच्या कमरेत उसण भरली होती, त्याची कस काढत होते तर लागले किंचाळायला. काही म्हणजे काही सहन होत नाही यांना. बरं ते जाऊ दे. तू कशाला आली होतीस? किंचाळी ऐकून आले. शिवाय हा नवीन वॉर्ड बॉय ठेवायला सांगितलं आजपासून साहेबांनी. ठीक आहे ठीक आहे, नंतर येऊन भेट मला. नमस्कार. हा मोठा कुठे चालला? हे डॉक्टर हिरवे. असे पिवळे का पडले? नमस्कार कर. नमस्कार हिरवे. नमस्कार. अजून कस निघाली नाही वाटतं. मी काढू का कस? अरे बाबा तू आलास म्हणून मी वाचलो. वाचलो? अहो त्या बाई चांगल्या तुमच्या कस काढत होती. अरे ती मस काय माझी कस काढणार? ती मस? तुम्ही काय रेडा? त्यांची बायको आहे ना ती. घबरा. बायको काय? नाही, मी अजून अविवाहित आहे. तरी सुद्धा असं उगीच आपली माझ्या मागे 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 करते. हा म्हणजे ते हो गया कुछ पा. येतो आम्ही डॉक्टर साहेब. चल रे. कळतं की नाही कुठे काय बोलावं. अहो खरंच त्यांची लव्ह स्टोरी आहे. पहिले प्यार की पहिली. तुला काय करायचंय? इथे चुपचाप काम करायचं. दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही. नाही देणार. खरंच त्यांचं लफडं आहे. आता तू गप्पा बसतोस की नाही? हे बघ, उद्यापासून कामावर हजर हो. मग तुला कळेल इथे बघण्यापेक्षा शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुला नोकरी करायची आहे की नाही? होय बाई. मग उद्यापासून तुझी नोकरी सुरू. मज्जा.
गुड मॉर्निंग. घ्या म्हणते ना गोळी. अहो काय झालं? अरे सकाळपासून औषध देते, तोंडच उघडत नाहीये. कसं उघडणार? मी बघतो. मी सांगतो तुम्हाला. काय, एक म्हातारा धावत धावत डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब प्रॉब्लेम आहे. डॉक्टर म्हणाले, काय झालं? माझं लग्न झालं. अरे मग त्यात प्रॉब्लेम कसला? नाही, मी 80 वर्षाचा आणि माझी बायको 16 वर्षाची. डॉक्टर त्याला म्हणाले, तू असं कर, एक पेइंग गेस्ट ठेव. 1 वर्षांनी तो म्हातारा परत डॉक्टरांच्याकडे आला. डॉक्टर साहेब कॉंग्रॅच्युलेशन. का काय झालं? तुमचा सल्ला कामी आला. म्हणजे माझी बायको प्रेग्नंट आहे. डॉक्टर म्हणाले, पेइंग गेस्ट ती सुद्धा प्रेग्नंट आहे. का हसतेस घशी एकटी? अगं या गोप्याच्या एक एक गोष्टी आठवल्या ना की हसायलाच येतं. तो वॉर्डात आला ना की कसं चैतन्य येतं. सगळे पेशंट आपली दुःख वेदना थोडा वेळ का होईना पण विसरतात. देव त्याचं भलं करू. अशी माणसं फार दुर्मिळ असतात पुरी. पेशंटचं अगदी पान हालत नसेल नाही त्याच्या वाचून. अगदी खरं. अगं नोकरीला लागल्यापासून प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झाला येतो. खरंच? अगं लाजायला काय झालं पोरी? खरंच सांगू सुमन, असं वाटतं याच्या सारखा एखादा चांगला मुलगा जावई म्हणून मिळावा मला. आई एवढी कसली घाई लागली तुला माझ्या लग्नाची? घाई? अगं या वर्षी 23वे संपून 24वे वर्ष लागणार आहे तुला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. हा चल लवकर केक कापून सगळ्यांची तोंड गोड कर. अरे पण मला एक कळत नाहीये की माझ्या वाढदिवसाकरता तुम्ही सगळ्यांनी एवढा खर्च कशाला केलात? अरे खर्चाचं सोड दादा, पण तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना आज सगळ्या पेशंटना एक आनंद उत्सव साजरा करायला मिळतोय. हो यार, नाहीतरी आपल्यासारख्या पेशंटचं काय, आज आहेत उद्या नाहीत. चल दादा काप केक. चल 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 काप अरे, काप काप काप. केक. आधी मला द्या. काप मला द्या. काय चाललंय इथं? आपापल्या जागा सोडून काय करत होता तुम्ही? हो, बर्थडे पार्टी. कोणाचा वाढदिवस आहे? मी विचारतोय कोणाचा वाढदिवस आहे? तुझा? तुझा? अरे मग कोणाचा? कोणाचाच नाही. गुड, व्हेरी गुड. हे माझं हॉस्पिटल आहे, तुमचं घर नाही. असले थिल्लर चाळे मला इथं चालायचे नाहीत, समजलं? इडियट्स. गोप्या बोल चिवताई. आज तू लवकर आला. मग हा कमाल आहे. कसली? आज तुझे दोन्ही कान मोकळे आहेत. नाही, मी जेव्हा जेव्हा बघतो ना तुझ्या दोन्ही कानाला 2 डार्लिंग चिकटलेले असतात. शटाप, ती माझी खाजगी बाब आहे. कान ही खासगी बाब असू शकते. कान नाही, फोन. फोन खासगी फोनवरनं करायचा, हॉस्पिटलच्या फोनवरनं नाही. साहेबांना कळलं ना तुझा अख्खा पगार टेलिफोन कंपनी जाईल. मग जमलं. पुरे झालं. जास्त शहाणपणा करू नकोस. ही फाईल साहेबांना ताबडतोब नेऊन दे. हा, देतो. त्यांना लवकर हवी आहे. देतो, पण फोन करणं. गोप्या कर, मला काय करायचंय मर. चांगलं सांगायला जावं ना तर ऐकतच नाही कोण माझं. हॅलो, डॉक्टर डिसूजा? हा, डॉक्टर गरुड बोलतोय. हो हो, सगळा स्टॉक संपला. हा, इंजेक्शन औषधं. हा, पुण्याला? ठीक आहे, मी पर्सनलीच जातो. नाही, असली कामं दुसऱ्यावर सोपवता येणार नाहीत ना. हो, रात्री परत
पुण्याहून रात्री परत आल्यावर मी तुम्हाला फोन करतो. ओके ओके. तू काय करतोस तिथं? फाईल द्यायला आलो होतो. ठेव. चहा बी काही गेट आउट. नको जाऊ. हे बघा, मला तुमच्या सगळ्यांच्या भावना कळतात, पण गरुड साहेबांचा स्वभाव तुम्हाला ठाऊक आहेच. अहो, त्यांच्या स्वभावावर एखादं औषध नाही का तुमच्या हॉस्पिटलमध्ये? अरे औषध काय म्हणतोस? एखादं इंजेक्शनच शोधून काढलं पाहिजे. अरे जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांचं ऑपरेशनच करायला सुरुवात करतात. अरे माणूस आहे का राक्षस? हे बघा, तुम्ही शांत व्हा. या वर्षी नाही तर नाही, आपण वाढदिवस पुढच्या वर्षी साजरा करू. अरे वा, कुणाचा वाढदिवस साजरा करताय? बरं झालं तू आला. मी जाऊन येते, तोपर्यंत तू बेडवरच्या चादरी बदलून घे. चादरी? वाढदिवसानिमित्त चादरी बदलताय की काय? कसला वाढदिवस आणि काय? हा डॉक्टर आहे ना, कोणाची प्रेतयात्रा सुद्धा काढू देणार नाही. यात्रा? अरे काय झालं काय? अरे आज ह्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने सगळे आम्ही सेलिब्रेट करायला निघालो होतो. हो, अरे असा मस्त केक तयार करून आणला होता आम्ही सगळ्यांनी. हो. केक? कुठे आहे केक? तो काय बालदीत? अरे आमच्या भावनांची कदरच नाही डॉक्टरला. केक काय बालदीत टाकायची वस्तू आहे? वाढदिवस साजरा करणं हा काय गुन्हा आहे? असं आहे काय? आपल्याला वाढदिवस साजरा करून देत नाही काय? आपण त्याच्या मैकाला सुद्धा जायचं नाही. एकूण काय, आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे. अरे वाढदिवस साजरा झाला म्हणून समजा. पण कसा? गप्प बसा. हा गेलो आणि हा आलो. अरे हा खरंच गेला. काय? बरं आहेस ना तू? नाही नाही, या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. अगं असं काय करतेस? थोडा विचार कर. त्या मरगळलेल्या जीवाना मी मोकळ्या वातावरणात घेऊन गेलो, त्यांना किती बरं वाटेल. अरे ते कबूल आहे रे मला, पण गरुड साहेबांना कळलं तर काय होईल याची कल्पना आहे ना तुला? अगं पण गरुड साहेब आजच पुण्याला गेलेत, रात्री परत येणार आहेत. अरे पण डॉक्टर हिरवे आहेत, मेट्रन आहेत, त्यांना कळलं तर? आयडिया. हे बघ, डॉक्टर हिरव्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला आणि मेट्रनची काही हरकत नसेल तर तुझा काही प्रॉब्लेम? मग माझी काहीच हरकत नाही. हा मग ठीक आहे, तू तयारी लाग. मी जाऊन येतो. आज सगळ्या पेशंटना फिरायला घेऊन जायचं म्हणजे जायचंच, पण त्याआधी ऑपरेशन हिरवे. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. रे गोप्या, अरे काय झालं काय धापा टाकायला? तुमच्यासाठी धापा टाकतोय. तुम्ही मेला, ठार झाला. मडक्याची तयारी करा, तिरडीची तयारी करा. म्हणजे काय झालं काय? काय झालं? मी आता मेट्रन बाई साहेबांच्या केबिन मध्ये गेलो होतो. त्या तुमच्या फोटोच्या समोर बसल्या होत्या आणि म्हणत होत्या. काय म्हणत होत्या? डार्लिंग, इतके दिवस तुम्हाला फार चढलं, आता मी तुला सोडणार नाही. इस पार नाही तोच पार. बाप रे, म्हणजे हे तुमच्या फोटोतला असा एकही भाग तिनं शिल्लक ठेवला नाही की किस केला नाही. अगं आहे ग. तरी बरं, फोटो अर्धाच होता. आज कत्ल की रात है. बाप रे, मेलो, ठार झालो. हा, मी असं करतो काय, मी सारखा गरुड साहेबांबरोबरच राहतो, म्हणजे त्या गाडीला काहीच करता येणार नाही. अरे पण कबूतरा, आपलं डॉक्टर हिरवे, गरुड साहेब सकाळीच पुण्याला मीटिंगला गेलेत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना. मेलो, ठार मेलो. आता माझी सुटका नाही. सुटका? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये एकटं गाठावं म्हणून तिने सगळ्या नर्सना, वॉर्ड बॉयजना सुट्टी दिली. बापरे. आता हॉस्पिटलमध्ये फक्त तुम्ही दोघच, राघू आणि मैना. हम तुम एक कमरे में बंद हो और बत्ती बुझ जाए. सकाळी मौत का सामान ले चले. मी चाललो सामान आणायला. मला एकट्याला सोडून जाऊ नको. हे बघ, काय वाटेल ते करून या जाळ्यातून मला सोडव रे प्लीज. सोडवी सोडवी, पण एका अटीवर. अटीवर? बोल बोल अट बोल. आज आम्ही सगळ्या पेशंटना घेऊन पिकनिकला जाणार. पेशंटने घेऊन? काय वाटेल ते काय नाही, मौत का सामान. कबूल बाबा कबूल. आता मेट्रनला फोन लावा. लावतो. मेट्रनला? नाही मी नाही. मेट्रनला मी नाही. मेट्रनला मी नाही. मौत का सामान. लावतो बाबा, लावतो. लावा. शाबाश. हॅलो. हो डॉक्टर हिरवे, मला तुमचीच आठवण येत होती. डार्लिंग, असं आठवणीवर किती दिवस जगायचं? असं कर, तू मला बाहेर कुठेतरी भेटूया. तुम्ही फक्त बोला हिरवे, नुसतं बोला. तुम्ही म्हणाल तिथे येते या क्षणी. आता येऊ तुमच्या केबिन मध्ये? नको नको नको, केबिन मध्ये नको. तू असं कर, तुम्हाला फाशी द्यायच्या जागी भेट.
तुम्हाला हँगिंग गार्डनला भेट. चालेल चालेल. अहो या क्षणाचीच तर मी वाट पाहत होते. हो निघाले आत्ताच येते. अरे निघते निघते. गोप्या तुला वाटतं ते हँगिंग गार्डनला जाईल? हँगिंग गार्डनला तुम्हाला भेटायला ती स्मशाना सुद्धा येईल. आता वेळ काढू नका की जायच्यात आम्हाला तयारी करायला पाहिजे. कमॉन. एक डाल पर तोता बोले एक डाल पर मैना ला 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 बोलो है ना केली मैना जल्दी करना. या रे या सारे या खुशीने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होऊया. या रे या सारे या खुशीने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होऊया. पिकनिक 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 पिकनिक. जगाची बंधनी आलो रे तोडूनी मनाच्या पंखांची न्यारी भरारी. सुखाचे रंग हे घेऊया झेलुनी निळ्या लाटेची धुंदी रुपेरी. कुणाचे कोण येथे तरीही नाते आहे हृदयाचे मनाचे मीत होऊ गीत गाऊ आपल्या दोस्तीचे. पिकनिक 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 पिकनिक. या रे या सारे या खुशीने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होऊया. या रे या सारे या खुशीने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होऊया. पिकनिक 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 पिकनिक. गोडीची भांडणी उन्हाचे चांदणी आले तुमच्याच रूपात तारे. नाचू पाण्यातुनी खेळू वाळूतुनी धावू माडांच्या बनात सारे. कुणाची वाट आहे एकट्याची साथ देऊया कुणाच्या वेदनेला सावराया प्रेम देऊया. पिकनिक 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 पिकनिक. या रे या सारे या खुशीने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होऊया. या रे या सारे या खुशीने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होऊया. पिकनिक 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 पिकनिक.
झोपा लवकर झोपा. गरुड साहेब यायची वेळ झाली आहे आणि एवढ्या रात्री त्यांनी मला इकडे पाहिलं ना तर माझी नोकरी जाईल. झोपा. अरे गोप्या कशी काय झाली पिकनिक? पिकनिक चांगली झाली हो, पण गरुड साहेबांनी जर मला एवढ्या उशिरा इकडे पाहिलं ना तर मला कायमचं पिकनिकला पाठवतील. मला गेलं पाहिजे ते यायच्या आज बाबा. हो 6 वाजल्यानंतर मला झालं म्हणजे बापरे. साहेब गोप्या इकडे. आलो साहेब, आलो साहेब. काय म्हणताय साहेब? ते बॉक्स काढ. हो साहेब. डॉक्टर हिरवे. येस सर. हा गोप्या इथं काय करतोय? ते काय झालं साहेब की माझा एक पेशंट तिकडे ऍडमिट झालाय, त्याला बघून मी निघालोच होतो साहेब. डॉक्टर हिरवे सर, हा पुन्हा 6 नंतर इथं दिसला तर याला नोकरीवरून काढून टाका. येस सर. तो बॉक्स घे. घेतो साहेब. कसं काय चाललंय? आपल्या कृपेने व्यवस्थित चाललंय सर. गुड गुड गुड. मेट्रन कशा आहेत? मेट्रन हँगिंग गार्डनला गेले. ते काय आहे की हँगिंग गार्डनचा एक पेशंट आहे ना, त्याला बघायला गेले आहेत. डॉक्टर स्टोअर उघडा. येस सर. चावीला चावी लावतायत, मग एकीला जाताना जानवं कुठे लावतात? गोप्या तुमच्याकडे थोडं काम आहे. येस सर. सगळं बंद करा आणि वरती केबिन मध्ये येऊन भेटा. ओके. डॉक्टर हिरवे, दरवाजी चावी तुमच्याकडे आणि फ्रीजची चावी डॉक्टर गरुडांच्याकडे, असं कसं काय? अरे बाबा, सेफ्टी करता या फ्रीज मध्ये अतिशय महत्वाची आणि किमती औषध आहेत. त्यामुळे गरुड साहेब या फ्रिजिडियरच्या चाव्या नेहमी स्वतःकडे ठेवतात. बरं करतात. चल बाबा, चल चल. जानवं जड झालं असतं. ड्युटीवर असताना झोपता तुम्ही? असला हलगर्जीपणा मला चालणार नाही, सांगून ठेवतो. स्ट्रेचर आणा. डॉक्टर. येस सर. पेशंट इज व्हेरी सिरियस. ऑपरेशन करावं लागणार आहे. मी डॉक्टर डिसूजांना तसा फोन करतो. तुम्ही पेशंटला हलवायची व्यवस्था करा. ओके. आणि डॉक्टर हिरवे. येस. त्या नर्सला डिसमिस करून टाका. येस सर. हॅलो डॉक्टर डिसूजा, मी डॉक्टर गरुड बोलतोय. एक पेशंट अचानक सिरियस झालाय, तुझ्याकडे पाठवून देतोय. नाही नाही नाही, माझ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीट करता येणार नाही, तुझ्याकडे पाठवायला हवा. हो हो, सेम केस. होय बाबा डिसूजा, त्याच इंजेक्शनची रिॲक्शन आली आहे, तू ऑपरेशनची तयारी कर. राईट राईट. थँक्यू. हॅलो. गुड मॉर्निंग गरुड साहेब. बोला. नाईट नर्स ना? हो, मी करते प्रयत्न, आपण काळजी करू नका. आता आजच्या नाईट नर्स कुठून आणायची? दे दे चुमा. Hi, handsome. Hello.
तुम्ही हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून असता का? हो काहीतरीच काय, मी डॉक्टर आहे. हो, आय एम सॉरी. इट्स परफेक्टली ऑल राईट. मी आपल्याला काय मदत करू शकतो? मला या हॉस्पिटलच्या मेट्रनला भेटायचं होतं. बाय ऑल मीन्स, नो प्रॉब्लेम. डोंट टच मी, आय एम टेलिंग यू. सॉरी, या ना या. यू नॉटी. चला चला या ना या. आपण मेट्रनच्या कोणी नाचलायला लागता का? न्यो न्यो. मग त्या तुमच्या नाचलायला लागतात का? जो स्वीट नॉटी. मी एक नर्स आहे आणि हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्यासाठी आले. अहो नोकरी मिळेल ना, या या. थँक्यू. नाहीतरी आम्हाला नाईटला गरज आहे. हाय दैया, मी जाते कशी? असं नाही हो, नाईट नर्सची गरज आहे. हो, हे कधी सांगणार नॉटी? आता तुम्ही घाबरले ना मी. तुम्ही असं करा, तुम्ही मेट्रनला भेटा, तुम्हाला ताबडतोब नोकरी मिळेल. खरंच? हाऊ नाईस ऑफ यू. आजकालच्या जगात कोण करतं एवढं बायकांसाठी? थँक्यू व्हेरी मच. अहो त्या थँक्स असले, असू द्या. तुमच्यासारख्यानं मदत करायला हा हिरवे नेहमीच तयार असतो. हिरवे 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 गाल गालीचे. तसं नाही हो, मग? माझं नाव हिरवे आहे, डॉक्टर हिरवे. डॉक्टर हिरवे, व्हॉट अ स्वीट नेम. मी लेडी स्पेशालिस्ट आहे. ते कळलं मला खाली. लेडी स्पेशालिस्ट वासुमेला. काय आहे बाई, हा माझा सब्जेक्ट होता. आणि मी काय ऑब्जेक्ट आहे की काय? बाय द वे, ही मेट्रनची रूम. हो, तुम्ही आज जा, तुमचं काम ताबडतोब होईल. ऑल द बेस्ट. आय नीड इट. थँक्यू व्हेरी मच. इट्स ऑल राईट. डॉक्टर हिरवे, यू आर सो हार्टे मेला. अच्छा, म्हणजे तुला नोकरीची गरज आहे? हो. आम्हाला एक नर्सची गरज आहे. वा, पण नाईट ड्युटी करावी लागेल. मग काय, फारच छान. मी रात्रीची स्पेशालिस्ट आहे. काय? म्हणजे आतापर्यंत मी रात्रीच्या ड्युट्या करत आले. ठीक आहे ठीक आहे. वाटतं. नाव काय तुझं? नायटिंगेल. काय? नायटिंगेल म्हणजे? म्हणजे आजपर्यंत इतक्या रात्री जागवल्यात की सगळे डॉक्टर मला प्रेमानं नायटिंगेल असंच म्हणतात. बरं बरं ठीक आहे. हे बघ, आज रात्रीपासूनच तू कामाला सुरुवात कर. 11ची ड्युटी आहे तुझी. आणि आता माझ्या बरोबर चल, मी तुला हॉस्पिटल दाखवते आणि तुझं कामही समजावून देते. हॅलो, मिस भडभडे. हॅलो, बोला ना. का कोण जाणे, पण आज मला सारखं भडभडून भडभडून येत आहे हो. तुमच्याशिवाय चैनच पडत नाही. केव्हा एकदा तुम्हाला भेटेल असं झालंय. तुम्ही असं करता का, मी लॅब मधून बोलतोय, तुम्ही माझ्या केबिन मध्ये थांबा, मी इथलं काम आटपून आलोच. मी आत्ताच आले. हे पहा निघाले. हे बघ, मी काम आटपून येते. मी येऊ का मदतीला? काही नको, तू इथंच थांब. खाजगी दिसतंय. Shut up. नोकरी पक्की. पडलं पडल पडल पडल. एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना, डर डर डंडा. एक डाल पर मैना, दूर दूर रहते हैं लेकिन प्यार तो फिर भी है ना. बोलो है ना, डर डर डाडा. हॅलो. अय्या तुम्ही, मी काय घाबरले. माझ्या काळजात की नाही कसं झालं. असं बरं झालं तुम्ही आलात. मला की नाही एकटं एकटं वाटत होतं. म्हणून तर मी आलोय. अगं बाई, त्या मेट्रनबाई कुठे दिसत नाहीत. मला त्या हॉस्पिटल दाखवायला येणार होत्या. असं? होय ना. आता आठवलं. त्याचं काय की त्यांना महत्वाचं काम बरं निघालं, झालं बाई. म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला हॉस्पिटल दाखवा म्हणून. अय्या तुम्ही. हो हो. औश्वीत, तुमच्या बरोबर हॉस्पिटल बघायला मला किती गंमत आहे. मग येता ना? चला ना. चावय तुझ्या येता ना? थकले ग थकले रे नंदी लावला. कसं काय वाटलं आमचं हॉस्पिटल? अरे सांगू? सांगा ना. राग नाही ना येणार तुमच्यावर? आणि राग शक्य तरी आहे का? खरं म्हणजे मी हॉस्पिटलकडे बघतच नव्हते. मग कोणाकडे बघत होता? ओळखा पाहू? माझ्याकडे. ओ डॉक्टर हिरू, जो स्वीट ऑफ यू. बाप रे, काय करंट आहे हो तुमच्या हातात? डॉक्टर, हा करंट नाही, मग या माझ्या मनातल्या भावना आहेत. असं? पण त्याच्या 4 चौकात सांगता येणार नाही. का? त्यासाठी हवा एकांत.
इथे फक्त तू आणि मी, बाकी कोणी नाही. असं मग भेटणार ना गडे एकांतात? कधी? कुठे? आज संध्याकाळी प्रेमाच्या गुहेत. जागते आग लाविते अशी हवा ही शराबी आवरू कसा झालो मी पिसा लाजून नको तू गुलाबी नाही टेलिस्कोप नको हृदयाचे ठोके तू काहीही घडेल पाय घसरेल जरा दोघात अंतर ठेव एकांताचा क्षण आपण दोघे जण एकमेकात विरून जाऊ पावसाळी रात नको करू घात नको अंतर मुळीच ठेव जवळ येऊ माझ्या जेव्हा कॉपी आहे विश्वी व्यवस्थित आहे ना पडली बिल्ली तर वांदे व्हायचे देवा 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 भक्तांसाठी तू बरीच रूपं घेतलीस तुझ्या या भक्तांना 2 रूपं घेतले सांभाळून घे रे बाबा हा मिशी सांभाळणं तर पडली तर वांदे व्हायचे आहेस कुठे तू सिस्टर तेव्हा बघतो ना वा विनोद पुरे झाला हा सुमन तुला कधीची शोधताय का बुवा मला नाही माहिती तिने तुला लॅब मध्ये बोलवलंय जा जा लॅब मध्ये काय काम करलंय लॅब मध्ये असे संशोधन ए गोप्या इकडे आलो आलो
काय म्हणताय नर्सबाई? भूत 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 हे बघ, हे 2 सापळे. हॅलो मिस्टर सापळे. नीट ऐकून घे. त्यातला एक डॉक्टर हिरवेंच्या केबिन मध्ये. त्यांच्याकडे विचारा, ते स्वतः असताना. मी काय सांगते ते ऐकतोयस ना? आणि दुसरा मेट्रांच्या केबिन मध्ये नेऊन ठेव. चला रे. धांदरटपणा करू नकोस. हा बाईचा डॉक्टर हिरवेंच्या रूम मध्ये आणि हा पुरुषाचा मेट्रनच्या म्हणजेच मैना भडभडेंच्या रूम मध्ये नेऊन ठेवायचा. हा आता लक्षात आलं. चला चला चला. म्हणजे डावा तो बाईचा आणि उजवा बाप्याचा. चल र, लय चिकट होता वाटतं. एक प्रश्न विचारू? काय? नुसत्या सापळ्यावरनं तुम्ही बाप्याचा आणि बाईचा कसं काय ओळखता? गोप्या, आता तू जातोस का? आपलं अभ्यास म्हणून विचारलो, दुसरं काय नाही. काय मिस्टर आणि मिसेस सापळे इकडे आला तेव्हा कसे धडधाकट होतात. आता आता कसं झालंय? टिक्यू टिक्यू टिक्यू. चांगलं हॉस्पिटल बघायचं, नको त्या हॉस्पिटलमध्ये आलात. अहो इकडच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ऑपरेशनला हात देतात, सापळे बाहेर काढतात. मिस्टर आणि मिसेस सापळे. आता मी तुम्हाला मिस्टर आणि मिसेस यातला मिस्टर कोण मिसेस कोण ओळखायचं कसं? विसरून गेलो. बाईनी सांगितलं होतं डाव्या हातातली मिसेस की उजव्या हातातला मिस्टर. नाही, आता उजव्या हातात बाप्या आहे की डाव्या हातात बाई आहे? तर डाव्या हातात बाई असेल तर उजव्या हातात बाप्या. अहो बाई, तुम्ही जरा सांगू शकाल का याची मिसेस? का मिसेस बरोबर असताना समोरच्या बाईकडे बघायला लाज नाही वाटत? तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. मुडदा पण काय बाई, मुडदा पण तुमच्याकडे बघतोय. कपडे मुडत्या. तुला बोली, चल 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 चल. ब्रेकफास्ट अजून आलाच नाही, भूक लागली मला. मिळेल. बर, गोळ्या वगैरे घेताना व्यवस्थित? तुम्ही कसे आहात? चला, मिसेसची ड्युटी हिरवेंच्या रूम मध्ये आणि तुझी मेट्रनच्या रूम मध्ये. त्याला असे टांगून राहा बघू. एक गोष्ट लक्षात ठेव. मी काय म्हणतो ते ऐक. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मेट्रनची वेडेचाळे करू नकोस, नाही तर तुझी पण कस काढील आणि तुझी सगळी हाडं खिळखिळ होतील. ही अशी. मी काय म्हणतोय, इकडे तिकडे बघू नकोस. का बाय? गुड मॉर्निंग. सांगितलं सगळं लक्षात ठेव. तू काय करतोस इथे? मी आपलं डान्स काय करतोस? जा, सगळ्या पेशंटला ब्रेकफास्ट आहे. तरी मी त्याचं आपल्याला सांगितलं होतं त्या मेट्रिनकडे बघू नकोस. आता बोंबाला आयुष्यात न उठला. त्या खेचीन खेचीन खेचीन. कोंबडी का अंडा, अंडे का आमलेट, भैंस का दूध पियो. हॅलो सिस्टर. हाय गोप्या. मी तुला सिस्टर म्हटलं ना, बहिणीसारखं वागायचं. आई गोप्या, हा हॉस्पिटल मधले नर्स ना सिस्टर्स नाही. आता मी एवढा साधा माझं काही नाव. चला, उठी उठी गोपाळा, बाळ उठ उठ, बाळ उठ उठ, ब्रेकफास्ट झाला. बाळ दचकलं वाटतं. उठ उठ, ब्रेकफास्ट झाला. हे बघ तुझ्यासाठी आणलंय आमलेट, दूध आणलंय. तोंड धुतल्याशिवाय काही खायचं नाही. तुमच्यासाठी ब्रश आणलाय मोरी घासायचा. चला गपचूप पडा बघू. दात साफ केले पाहिजेत माणसानी, त्यामुळे काय होतं, आरोग्य चांगलं राहतं. चला आपण पटापट दात साफ करूया. चला पटापट. एकदा काय झालं, एका माणसानं असे दात साफ केले नाहीत, त्यामुळे घोळ काय झाला, त्याचे 2531 दात झाले, 3130 झाले, 3029. काय तुमचे मजबूत दात आहे तो. माझा ब्रश मोडला. बघू बघू लोखंडाचे आहेत का बघू दात बघू. कवळी बाहेर आणि मी आतमध्ये दात घालतोय. हे बघा मिस्टर बोलके, मला मारू नका. हो बोलके, मला मारू नका, मारू नका. माझा ऐका, मारू नका. शट अप. एक शब्द बोलू नकोस. दिवसेंदिवस तू अति होत चाललायस. अरे हॉस्पिटलमध्ये काही शिस्त वगैरे आहे की नाही? मी नाही, त्या पेशंटने नाव. मी करून वरती खोटं बोलायला लाज वाटत नाही? पण माझे कपडे खराब झाले असते तर हे ऑमलेट फुकट गेलं. याचे पैसे कोण देणार? तुझा बाप. जाऊ दे डॉक्टर साहेब, चूक झाली असेल, त्याला माफ करा. यू शट अप. फार शाणी आहेस. मला उपदेश करते. ते एका फालतू वॉर्ड बॉय करता. स्वतःला नीट कामं करता येत नाही. आईच्या नावावर रोज उशिरा येतेस. आणि साहेब, तुम्ही माझा राग त्यांच्यावर का काढता? तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही हॉस्पिटलमध्ये काय चाललंय ते? तुम्हा दोघांना एकमेकाबद्दल इतका पुळका असेल ना तर नोकरी सोडा.
आणि गळ्यात गळे घालून हिंडा रस्त्यानं. अरे तुमच्यासारखे 56 वॉर्ड बॉयज आणि नर्सेस मिळतील मला. युजलेस. एक्सक्यूज मी सर, हा माझा राजीनामा. यापुढे या हॉस्पिटलमध्ये काम करायचं नाही मला. काय पण सुमन, असा अचानक राजीनामा द्यायचं कारण? गरुड साहेबांसारख्या माणुसकीचा अंशही नसलेल्या माणसाबरोबर काम करणं जमणार नाही मला. हे बघ सुमन, असा घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. अगं त्यांच्या अशा वागण्यामागे सुद्धा काही कारण आहेत. पण सर. सुमन, तुला त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल काही माहिती नाही, पण आय नो हिम राईट फ्रॉम हिज कॉलेज डेज. फर्स्ट क्लास फर्स्ट मध्ये आलेला पण गरीब घराण्यातला हा एक विद्यार्थी. त्याला मेडिकलला जायचं होतं, पण त्यासाठी द्यावा लागणारा ऑन मनी त्याच्याकडे नव्हता. शेवटी त्याच्या आईनं दागिने विकले, वडिलांनी घर गहाण ठेवलं आणि हा डॉक्टर झाला. त्याला डॉक्टरकीचं सर्टिफिकेट मिळालं, पण आपल्या आजारी आई वडिलांवर उपचार करायला त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्यातच ते गेले. डॉक्टरकीला धर्म मानणाऱ्या डॉक्टरनं डॉक्टरकीचा धंदा केला. जस्ट बिझनेस. सुमन, तुला आई आहे, या क्षणी ती आजारी आहे. अगं या नोकरीमुळे तू तिच्यावर उपचार तरी करू शकतेस. तेव्हा ऐक माझं, रागाच्या भरात असला भलता सलता निर्णय घेऊ नकोस प्लीज, फॉर माय सेक. ओके डॉक्टर. गोप्या, गोप्या, ए गोप्या, काय झालं रे? काय व्हायचं राहिलंय? माझ्याकरता एका रस्त्यावरच्या फडतूस माणसाकरता तुम्हाला काय वाटेल ते ऐकून घ्यावं लागलं. मग त्यात काय झालं? अरे आपल्या माणसाकरता आपण काहीही सहन करू शकतो. आपल्या? मी कोण लागतो तुमचा म्हणून तुम्ही एवढं सहन केलं? कोण लागतो? जरा स्वतःच्या मनाला विचार. जीव धोक्यात घालून तू माझी अब्रू वाचवलीस, त्यावेळी काय संबंध होता रे तुझा आणि माझा? हे माझं कर्तव्य होतं आणि त्याची परतफेड केलीत की तुम्ही मला इथं नोकरी देऊन. परतफेड? आयुष्याचे सगळेच हिशेबाचे व्यवहारी करायचे? त्यात आपल्या भावनांना काहीच अर्थ नसतो. अरे या भावनेतूनच प्रेम निर्माण होतं आणि वाटतं आयुष्याचा जोडीदार मिळावा. धक धक हृदयाची, कवा तारीख मिळेल मला लग्नाची. आता वाढली धक धक हृदयाची, कवा तारीख मिळेल मला लग्नाची. आता वाढली धक धक हृदयाची, कवा तारीख मिळेल मला लग्नाची. आता वाढली धक धक हृदयाची, कवा तारीख मिळेल मला लग्नाची.
धक धक हृदयाची कवा तारीख मिळेल मला लग्नाची आता वाढली धक धक हृदयाची कवा तारीख मिळेल मला लग्नाची इंद्रानं धनुष्य रंगाचं कारंज इंद्रानं धनुष्य रंगाचं कारंज धक धक हृदयाची कवा तारीख मिळेल मला लग्नाची आता वाढली धक धक हृदयाची कवा तारीख मिळेल मला लग्नाची वाढली धक धक हृदयाची कवा तारीख मिळेल मला लग्नाची आता वाढली धक धक हृदयाची कवा तारीख मिळेल मला लग्नाची गोप्या कोणीतरी सिरियस झालेलं दिसतंय चल लवकर डॉक्टर साहेब व्हॉट्स द प्रॉब्लेम पेशंटची तब्येत सिरियस दिसते डॉक्टर मला कळत नाही एवढ्या चांगल्या कंपनीची इंजेक्शन आणि टॅबलेट्स देऊनही पेशंटची तब्येत सुधारत कशी नाही लेट्स नॉट डिस्कस दॅट तुम्ही ताबडतोब पेशंटला हलवायची व्यवस्था करा तोपर्यंत मी डॉक्टर साहेबांना कळवतो ओके सर तू काही म्हण गोप्या पण आपल्या हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्स बद्दल मला शंका येते काय सुमन कसले विषय काढतेस इथे नर्स डॉक्टर कंटाळा आलाय मला याचा इकडे म्हणजे कसे विषय पाहिजेत शेवपुरी पाणीपुरी बटाटापुरी ओमपुरी शिवपुरी असे विषय पाहिजेत काही नाही तोही विषय तितकाच महत्वाचा आहे अरे एवढे किमती इंजेक्शन्स वापरूनही पेशंटवर त्याचा काहीच परिणाम होत नाही बघ ना तुला काय वाटतं आता मला जर यातलं कळत असतं तर मी डॉक्टर नसतो का झालो वॉर्ड बॉय कशाला राहिलो असतो गोप्या तुझी मस्करी केव्हा थांबणार कोणास ठाऊक पण आपण का थांबलो आई मला पाणी दे ना खूप तहान लागली आहे तहान लागली बरं तू 1 मिनिट थांब मी तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येते डॉगी 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 खेळ ना माझ्या बरोबर प्लीज माझ्या बरोबर खेळायला कोणी नाही भुंकू नको माझ्यावर प्लीज खेळ ना मुलीला चक्कर आली बघा बाजूला वा गर्दी करू नका गोप्या पल्स खूप वाढली ताबडतोब उपचार व्हायला हवेत आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे अरे पण गरुड साहेब त्यांचं मी बघतो तू काळजी करू नको तू चल लवकर ठीक आहे चल मधू अरे क्या मैडम कैसी गाड़ी चलाती आप बघा आर्ग्युमेंट करू नका आई एम डॉक्टर आधीच त्याला गाडीत घाला प्लीज अरे डॉक्टर हुआ तो क्या कैसा भी गाड़ी चलाने का क्या घाबरू नका तुम्ही माझ्या घरी आहात मी डॉक्टर आहे माझ्या गाडीचा धक्का लागून तुम्हाला अपघात झाला होता अपघात हो मधुरा कुठे आहे मधुरा कोण मधुरा माझी मुलगी कुठे आहे ती तुमची मुलगी
अपघात झाला त्यावेळी तुम्ही एकट्याच होता? नाही नाही, आता मला आठवतंय, तिला कोणीतरी पळून घेऊन जात होतं. मला माझी मुलगी हवी आहे, मला मधुरा हवी आहे. अहो हे बघा प्लीज, तुम्हाला सध्या विश्रांतीची गरज आहे. तुम्ही स्वस्थ पडून राहा बघू. हे बघा, आपण पोलिसात तक्रार करूया. माझी खात्री आहे की तुमची मुलगी नक्की डॉक्टर साहेब, एनी प्रॉब्लेम? तसं पाहिलं तर केस सिरियसच आहे. काय सांगताय का डॉक्टर? आतापर्यंत दिलेल्या औषधाने ती शुद्धीवर यायला हवी होती. तिचं संपूर्ण चेकअप करून घ्यायला पाहिजे, म्हणजे नेमकं कळेल तिला काय झालंय ते. गोप्या, तुला गरुड साहेब बोलत आहेत. मला आलो आम्ही. डॉक्टर, वेळ काढून उपयोग नाही. ताबडतोब या मुलीच्या चेकअपला सुरुवात केली पाहिजे. अगं तू म्हणतेस ते खरं आहे, पण या पेशंटची फी कोण भरणार? गरुड साहेबांचं तत्व तुला माहिती आहे ना? हो, माझं तत्व एकच, नो मनी नो बेड. मग तो म्हातारा श्रीमंत घरातला असू दे, नाही तर मूल झोपडपट्टीतलं. आफ्टर ऑल मनी इज मनी अँड पेशंट इज पेशंट. त्या मुलीला तू या हॉस्पिटलमध्ये का आणलंस? अशा फुटपाथवरच्या मुलांना जर मी इथं ट्रीटमेंट द्यायला लागलो तर हे हॉस्पिटल बंद करून मला इथं धर्मशाळा काढावी लागेल. या मुलीचे पैसे कोण भरणार? हे रिसीट, तिला इथे ऍडमिट करण्यापूर्वीच पैसे भरले होते. गोप्या, शेवटी माझा संशय खरा ठरला. म्हणजे मधुराणीला ब्रेन ट्युमर झालाय. काय? हो, त्यामुळेच तिला सारख्या सारख्या फिट्स येत आहेत. तिला फार जपा लागेल. डॉक्टर, यावर काही उपाय? तिचं ऑपरेशन करायला हवं, पण आता नाही. योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट देऊन. पण तोपर्यंत तरी तिचे पालक कोण आहेत हे कळायला हवं. कारण का डॉक्टर? ऑपरेशन सक्सेसफुल होईलच याची गॅरंटी देता येत नाही गोप्या. म्हणजे इट्स अ व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड केस. काहीही होऊ शकतं. म्हणूनच ऑपरेशनच्या वेळी तिच्या पालकांनी इथं असणं आवश्यक आहे. कोण असतील तिचे पालक? हो, मधुराची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती म्हणून मी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे समजलं डॉक्टरांना यायला वेळ आहे, म्हणून मी तिला घेऊन समुद्रावर गेले. आणि हे पहा मी पोलिसांमध्ये तक्रार केलीच आहे. माझी खात्री आहे की ती नक्कीच सापडेल, आणि ती सापडल्यावर मी स्वतः तिच्यावर उपचार करीन. पण सध्या तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तोपर्यंत काही दिवस तुम्ही इथंच राहायचं. बिलकुल काळजी करायची नाही. ओके? मला माझी काळजी वाटत नाही हो, मला मधुराची काळजी वाटते. तुमचा देवावर विश्वास आहे ना? मग विश्वास ठेवा. ती जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल. हे दूध घे. नाही नाही नाही, मला आईकडे जायचंय. मी सांगते ना चुपचाप दूध पी म्हणून. मी सांगते ना, मी दूध पिणार नाही म्हणून. हा पेशंट म्हणजे सगळ्यांच्या डोक्याला ताप झालाय. कुणीही लाड करायचे नाही तिचे. आज संबंध जीवाशीला उपाशी ठेवा. बघतेच कशी वटणीवर येत नाही ते. काय झालं मधुराणीला? मॅट्रन रागावल्या. तिला दुसरं काय येतंय? लहान मुलांशी कसं वागावं कळतच नाही तिला. मधुराणी, तुला लवकर बरं व्हायचं ना, मग तुला ऐकलं पाहिजे, नाही का? मी नाही ऐकणार, मला नाही बरं व्हायचं. अगं असं काय करतेस मधुराणी? माझं ऐक. मधु,
खुळ्या जरा हासना रुसली सका मज सांगना गालात खुळ्या जरा हासन दोघ खेळूया असं नाचूया दोघ खेळूया असं नाचूया चल गाऊया मधुराणी रुसली सका मज सांगना गालात खुळ्या जरा हासना कशी मनवू तुला सोनुले सांग कोणी तुला छेडिले कशी मनवू तुला छोनुले सांग कोणी तुला छेडिले म्हणतील सारे तुला रुसुबाई रुसू म्हणतील सारे तुला रुसुबाई रुसू नको उगीच कोपऱ्यात बसू तू कशी मनवू तुला सोनुले सांग कोणी तुला छेडिले तुम्ही मला कशाला सांगता कोण आहात तुम्ही माझे काय नातं तुमचं माझं सांगा ना हे माझे हे नाते जन्मांतरी म्हणून जपले हृदयांतरी हे माझे हे नाते जन्मांतरी म्हणून जपले हृदयांतरी ओढही कुणी जाणना प्रेम हे तुला कळेना तुझे माझे हे नाते जन्मांतरी म्हणून जपले हृदयांतरी तुझे माझे हे नाते जन्मांतरी म्हणून जपले हृदयांतरी खेळू दोघे घोडा गाडी खेळू दोघे घोडा गाडी होईन मी घोडा तू सवारी डबल सीट है कोण बसलय डबल सीट है कोण बसलय अर्ध तिकीट तू काढलय खेळू दोघे घोडा गाडी होईन मी घोडा तू सवारी गावा आपण जाऊया भर 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 धर 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 चला जाऊया चला जाऊया तमाशा चाललाय
आपल्या जागेवर जा. काही नाही, ही दूध पीत नव्हती म्हणून गात होतो. व्हॉट नॉनसेन्स. आज दूध पित नाही म्हणून गाताय, उद्या जेवत नाही म्हणून नाचाल. माझ्या हॉस्पिटलमध्ये असा थिल्लरपणा चालणार नाही. गोप्या, ज्या कामासाठी तुला ठेवलंय ना तेच कर. गोप्या मामा यांना असं चिडायला का झालं? अगं असं बोलायचं नाही, हे मोठे डॉक्टर आहेत. म्हणून काय झालं? व्हॉट नॉनसेन्स. माझी नोकरी घालवणार बहुतेक. चल चल. हॅलो डॉक्टर गरुड. कोण डिसिजा? आज अचानक फोन केलास? अरे भाऊ, मी मुद्दाम तुला वॉर्न करायला फोन केला. तू आजचा न्यूजपेपर वाचलायस का? नाही. का? पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये नकली औषधांमुळे खूप गडबड झालेली आहे. या पेपरवाल्यांनी देव टेकन नोट ऑफ इट. खूप उमम करतात ते लोक. अरे पण आपल्याला घाबरायचं कारण काय? आणि माझ्या औषधाच्या स्टॉक पर्यंत पोहोचणं कोणालाही शक्य नाही. 2 चाव्या वापरल्याशिवाय ती औषधं कोणाच्याही हाती लागणार नाहीत. यू डोंट वरी. ओके देन, पण लक्ष ठेव जरा. एनिवे थँक्स. बाय. हा तुझा 25 दिवसाचा पगार. तू 2 दिवस रजेवर होती, तो कापून घेतला. ते काय सांगायला हवं? बरं ठीक आहे, इथं सही कर. आणि हो, ती नायटिंगल जर तुला कुठे दिसली ना तर तिला इथे पगार घ्यायला पाठव. किती वेळ वाट पाहायची तिची? मला काही दुसरी कामं नाहीत. 10 मिनिटात जर ती इथं आली नाही तर ह्या महिन्याचा पगार तिला पुढच्या महिन्यात मिळेल. बरं. चुम्मा चुम्मा दे दे. हाय, हॅलो मिस्टर टायगर, हाऊ आर यू? आम्ही नाही बापरे, बोलतोय काय करतोय बघू. इकडेच येतोय. आता काय करायचं? मी चुकून जेंट्स मध्ये आलो, लेडीज मध्ये जायला पाहिजे होतं. बघू. आई बापरे, तू हिरवा वाटाणा आज घुसतोय बहुतेक. माझी पॅन्ट, मला पॅन्ट कुठं आणायची आता? पॅन्ट. मिळाली. इंगेज जेंट्स मध्ये कमाल आहे. हॅलो. गोप्या, मी तू होता साथ. मी कमाल आहे तुमची हिरवे साहेब. अहो मी आतून बाहेर आलो म्हणजे मीच नव्हतो का आत? पण तू आत म्हणजे तू. तुम्हाला जायचं का आत? जा ना, आपली ओळख आहे. जा बिंदास. पगार घ्यायचा असेल तर मॅट्रनकडे जा. तुम्ही घेतलाच पगार? नाही, तुम्ही ऍडव्हान्सच घेतला असाल. ठीक आहे, तू तुझा पगार घेतलास ना? जाऊ जा. हे बघ, तुला ती नायटिंगेल दिसली? मला कशी दिसणार? मी कामात होतो ना म्हणून. ठीक आहे, मग तिला घेऊन ये. आम्ही दोघं एकत्र येऊ शकत नाही, मी कामात आहे ना म्हणून. ठीक आहे, तिला इथं पाठवून दे. तिला म्हणावा 10 मिनिटात जर ती इथं आली नाही तर तिचा पगार पुढच्या महिन्यात मिळेल. मी जरा राऊंड मारून येते. 10 मिनिटात ती इथं हजर व्हायला पाहिजे. मेले ग बाई, मेलो रे बाबा. तूच कशाला? अख्खा हॉस्पिटलच मारते तिच्यावर. डॉक्टर हिरवे. बरं ठीक आहे, जा. मरू दे, मला काय करायचंय? गेले वाटतं. चला, नाइटिंगेल म्हणून पगार घेऊ. 10 मिनिटात नाइटिंगेल. पुन्हा तू? मगाशी मी याच्यासाठी आलो होतो ना, आता मी याच्यासाठी आलोय. पोटात फार कळा मारता येतो. आई ग, मेलो. डॉक्टर हिरवे, 100
100 वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हाला. का बुवा का? अहो आताच की नाही मला तुमची खूप खूप आठवण आली होती आणि लगेच तुम्ही माझ्या समोर उभे. आज रात्री की नाही तुम्ही नक्कीच माझ्या स्वप्नात येणार गडे. अहो 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 रात्री तरी मला सुखानं झोपू द्या हो. व्हेरी नॉटी. त्याला पगार घेऊया. हिरवा वाटाणा का बघूया. वाटाण्याच्या बरोबर पडा मेलो. आता या हिरव्या वाटाण्याच्या आणि भोपळ्याच्या कचड्यात माझी भाजी होणार. काय करू? मी राऊंडवर निघाले. तुम्ही येता का माझ्या बरोबर डॉक्टर हिरवे? नको नको मला बरं वाटत नाहीये. बरं वाटत नाही? नाही. मग तुम्हाला एखादी मी गोळी देऊ का? नको. का? तुमची गोळी घेतली तर माझं डोकं आणखीनच दुखेल. काहीतरी आतमध्ये मेले सगळ्या माशानी मिशा. आपलं मी फ्रेश झाले कशी? मी आतमध्ये होते. अय्या तुमचं काही काम होतं का? काही नाही. त्याचं डोकं दुखते. डॉक्टर हिरवे तुम्ही आराम करत. अय्या डोकं दुखतंय मला आधी नाही का सांगायचं? मी बाम लावून दिला असता. असा बाम लावीन की तुम्हाला लगेच फ्रेश वाटेल. पण इथं नको. आपण दुसरीकडे जाऊन लावूया बाम. काही नको. आज चाल आणि पगार घे. मग कुठे जायचं असेल तिकडे जा. अहो पण त्यांचं डोकं फुटलं तर? फुटू दे. मला काय करायचं? तुम्ही उड्या पडाल. दुसरं काही नाही. मला काय करायचं? कुठे आले बाम लावायला? अहो पण आले असं काय? आले म्हटलं ना. आले आले धटिंगण बाई. हे घे पैसे. नीट मोजून घे. कशाला? माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही काही चोरी करणार नाहीत. लागले तर मागून घ्याल. परत करणार नाही गोष्ट. काय रे तू एकटा झालास? गोप्या कुठे आहे? सगळं हॉस्पिटल सोडलं. कुठेच पता नाही त्याचा. बरोबर जा घेऊन ये त्याला. तो इकडे कसा येणार? मी तर असताना. आम्ही दोघं एक नाही का? म्हणजे मला असं म्हणायचंय आम्ही हॉस्पिटलमध्ये सेवक नाही का दोघं? त्याचं काही काम असेल तर मला सांगा. मी करीन. मला कामाचं काही नाही. जेंट्स वॉर्ड मध्ये काम आहे. तू करशील? न करायला काय झालं? मला की नाही जेंट्स आणि लेडीज यात काही फरक वाटत नाही. आता तुमच्याकडेच बघा ना. दादा मी कामाचं बघते. हॅलो कोण? डिसोजा साहेब का? नाही गरुड साहेब नाही आहेत. हो ते रात्री येतील. आज सोमवार आहे ना. मग सोमवारी त्यांची रात्रीची व्हिजिट असते. हो रात्री ते तुम्हाला नक्की भेटतील. हो ओके बाय. जागी बदन में ज्वाला सैया तूने क्या कर डाला. ट्विक ट्विक हिरवे तूने क्या कर डाला. ट्विक हिरवे सोडा. अहो रात्रीची वेळ कोणी पाहिल. हिरवे सोडा. हिरवे काय हा चावटपणा? हिरवे अय्या सुमन तू हा कसला चावटपणा? मला नाही आवडत. चावटपणा कोण करताय? तू का मी? नुसते स्त्रियांचे कपडे घातले म्हणजे पुरुषाला बाई होता येत नाही. गोप्या अय्या गोप्या कुठे? ये गोप्या ये. गोप्या बघायचंय ना. हा बघ गोप्या. अय्या ही तर नुसती गोप्याची मिशी. आतला गोप्या कुठे आहे? नाहीच आहे. आता बऱ्या बोलानं कबूल करतोस का बोलावू मेटनला? नको सुमन मी तुझ्या पाया पडतो. पण तिला बोलू नकोस. अरे हा वेश घालून तू लेडीज वॉर्ड मध्ये फिरतोस. कोणाला कळलं तर काय होईल याची कल्पना आहे का तुला? सगळी कल्पना आहे मला. पण गरजेपोटी करावं लागतं. आई आहे. 2 बहिणी आहेत. वॉर्डबाईच्या पगारातनं सगळ्यांचं दायग भागत. याचा अर्थ असा नाही की तू लोकांच्या डोळ्यात धूळ फेकावीस. पण लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांची पाकिटं तर मारत नाहीये ना. नर्स बनून मेहनतच करतोय ना. नाही गोप्या तुझी अडचण किती मोठी असली तरी तू अशा रीतीनं नोकरी करणं मला नाही पटत. उद्यापासून हे सगळं बंद व्हायला हवं. ठीक आहे मी बंद करीन. पण एका अटीवर. जोपर्यंत मधुराणी बरी होणे हॉस्पिटलमध्ये जात नाही तोपर्यंत मला नर्स म्हणून राहावंच लागेल. याचा आणि मधुराणीचा काय संबंध? अगं नायटिंगेल म्हणून मला तिच्यावर लक्ष ठेवता येतं. तिचं औषध पाणी वेळच्या वेळी करता येतं. ठीक आहे पण जे काय करतोयस ते सांभाळून कर. तुला ठाऊक आहे गरुड साहेबांचा स्वभाव कसा आहे तो? हा त्याची कल्पना आहे मला. आणि गरुड साहेब सोमवार सोडला तर रात्री हॉस्पिटलला कधीच व्हिजिट देत नाहीत. अरे आजही सोमवारच आहे. आज सोमवार आहे याची मला चांगलीच आठवण आहे. आणि गरुड साहेब याच्यात मला गेलं पाहिजे. निघतो मी. अरे निघतो नाही निघते. अय्या विसरलेच मी. निघते
हॅलो, डॉक्टर गरुड बोलतोय. पण अग्रवाल, काय हॉस्पिटलचा वरचा मजला वाढवायला परवानगी मिळाली नाही? अहो असं काय करता? पैसे टाका पैसे. अहो आजकाल टेबला खाली हात घातल्याशिवाय टेबलावरची कामं होत नाहीत. मी सांगितल्या मार्गाने जा, काम होतंय की नाही बघा. ओके. रामू काका, गोप्या मामाला पाहिलंच का रे कुठे? नाही का, सकाळपासून दिसला नाही कुठे. ए रामू काका, ते काय चाललंय? हो ना, कडक लक्ष्मीचा खेळ आहे. तू जाऊ नको तिकडे. बापरे, ती पोरगी बहुतेक माझी नोकरी घालवणार. तुम्ही आपापल्या जागेवर जा. चला, पल्स चेक केले? येस सर. नथिंग टू वरी. शुद्धीवर आल्यावर मला कळवा. ओके? येस सर. इंजेक्शनची रिएक्शन झालेली दिसते. गरुड साहेब लवकर बोलो. ओके सर. डॉक्टर, मधुराणीवर इंजेक्शनची रिएक्शन झाली आहे. डॉक्टर हिरवेने तुम्हाला ताबडतोब बोलावलंय. ऑपरेटर, डॉक्टर डिसूजा द्या. तुम्ही असं करा, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन वॉर्ड मध्ये जा. ओके सर. हॅलो, डॉक्टर डिसूजा. काय? डॉक्टर डिसूजा बाहेर गावी गेलेत? तुम्ही असं करा, मला डॉक्टर शिरोडकर द्या. हॅलो डॉक्टर शिरोडकर, मी डॉक्टर गरुड बोलतोय. माझ्या हॉस्पिटलमध्ये एक ब्रेन ट्युमरची केस आहे. ऑपरेशन करावं लागेल.
नाही नाही, केस अतिशय सिरियस आहे. तुम्हाला ऑपरेशन इथंच करावं लागेल. मी ऑपरेशनची तयारी करतो, तुम्ही ताबडतोब निघा. ओके, फाईन फाईन. शोभन, डॉक्टर गरुड कुठे? गरुड साहेब जाऊ दे. अरे मधुराणी सिरियस आहे रिएक्शन मुळे. इंजेक्शन? कुठलं इंजेक्शन दिलं तिला? तेच इंजेक्शन की ज्याच्यामुळे इतरांना रिएक्शन झाल्या. ऑपरेशन करावं लागेल. ओह माय गॉड. डॉक्टर अगदी वेळेवर आलात. चला लवकर. ऑपरेशनची तयारी झाली? हो. ब्लडची व्यवस्था केली? 2 बाटल्यांची व्यवस्था झालीये. ऑपरेशन सिरियस आहे. ब्लड जास्त लागण्याची शक्यता आहे. ताबडतोब व्यवस्था करा. डोंट वरी डॉक्टर, ब्लडची व्यवस्था मी करतो. तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा. चला. एक विशेष सूचना. मुंबईतील सेवाधाम नर्सिंग रुग्णालयात एका लहान रुग्णावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी AB निगेटिव्ह या रक्तगटाची तातडीनं आवश्यकता आहे. इच्छुक रक्तदात्यांनी कृपया रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक 493-7411 किंवा 493-5050. रक्तगट आणि दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा. रक्तगट AB निगेटिव्ह, दूरध्वनी क्रमांक 493-7411 किंवा 493-5050. सूचना सांगितली. AB निगेटिव्ह? हा तर माझा रक्तगट आहे. नॉर्मल? नॉर्मल. बरं सिस्टर, जाऊ आता? नाही, एवढ्यात नाही. थोडा वेळ बसा. तुम्हाला थकवा आला असेल. यांच्यासाठी कॉफी सांग. बरं. डॉक्टर, वी आर रेडी फॉर ऑपरेशन. घ्या. Happy birthday dear Madhura, happy birthday to you. हे घ्या, केक कापा. साहेब, हॉस्पिटल मधून अर्जंट फोन आलाय. हॅलो. रामू, तू पाहुण्यांना सरबत दे. मी आलेच. व्हॉट? ती मुलगी दगावली काय? आपल्या इंजेक्शनच्या रिॲक्शन मुळे? हो. ही गोष्ट कोणाला कळता कामा नये. ओके. तशीच गरज भासली तर मला फोन करा. मी घरीच आहे. थांब विश्राम. आजपर्यंत मला संशय होता, पण आज तो संशय खरा ठरलाय. काय मिळतं तुला अशी बनावटी औषधं वापरून? पैसा, जो मला भरपूर कमवायचा आहे. डॉक्टर होण्यासाठी जे जे मी गमावलं त्याच्या चौपट मला कमवायचंय. लोकांच्या जीवाशी खेळून? हे बघ, यात तू लक्ष घालू नकोस. तुला काय कमी पडतंय का या घरात, या संसारात? संसार? लोकांच्या शिव्याशाप घेऊन मी काय करणार संसार? नाही, तुला हे सगळं थांबवायलाच हवं. नाही, हे थांबणार नाही. दारिद्र्य काय असतं ते मी पाहिलेलं आहे. या पैशाच्या अभावी मी माझ्या आई वडिलांना गमावून बसलेलो आहे. नाही, आता मला कोणी अडवू शकणार नाही, अगदी तू सुद्धा. ठीक आहे, मग मला हे घर सोडावं लागेल. मधुर सकट. काय? हो, कारण पैशाच्या मोहानं आंधळे झालेले तुझे डोळे ओळखतील तुझ्या मुलीला? नाही विश्राम, नाही, कारण तीही कदाचित बळी पडेल तुझ्या या बनावटी औषधांना. तुझ्या या बनावटी औषधांना. तुझ्या या बनावटी औषधांना. मधुरा, मधुरा, काय झालं तुला मधुरा? मधुरा, म्हणजे माझी मुलगी? प्लीज, ऑपरेशनला वेळ होईल. एक्सक्यूज मी.
डॉक्टर डॉक्टर प्लीज. मी माझं काम करीनच, पण सगळं आता त्याच्या हातात आहे. तुझा आळवितो करुणा करा.
डॉक्टर साहेब ऑपरेशन ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. थोड्याच वेळात ती शुद्धीवर येईल. डॉक्टर साहेब ही तुमची फी सगळ्या पेशंट्सनी मिळून स्वखुशीने जमावली. नो तिचे प्राण वाचले याचंच मला समाधान आहे. हे पैसे त्या अनाथ मुलीच्या औषधांवर खर्च करा. नाही डॉक्टर, ती अनाथ नाही. डॉक्टर म्हणजे होय सिस्टर, ती आमची मुलगी आहे. पाप असून सुद्धा अनाथपणाचं जगणं मी तिच्या नशिबी आहे. डॉक्टर की हा माझा धर्म न मानता त्याचा धंदा केला मी, फक्त पैसे मिळवण्यासाठी. आज मी त्याची फळं भोगतोय, अगदी एकटा अनाथासारखा. उमा मला माफ कर. माझ्याच मुलीला माझ्याच हातून मृत्यूच्या दारात नेऊन देवानं एवढी मोठी शिक्षा केली मला. शिक्षा देऊ नाही देणार डॉक्टर गरुड, मी देणार आहे. गोप्या तू? गोप्या नाही, सीआयडी इन्स्पेक्टर विजय देसाई. बनावटी औषधं बनवणाऱ्या टोळीचा मला चुकावा लागला होता आणि त्यात तुमच्या हॉस्पिटलचं नाव होतं. म्हणून सुमनच्या मदतीनं मला या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयची नोकरी करावी लागली. पण डॉक्टर गरुडांनी मला इथं संध्याकाळी 6 नंतर थांबण्यासाठी मज्जाव केला. म्हणून नाल्याने मला रात्रपाळीची नर्स नायटिंगेल बनावं लागलं. तुमच्या बनावटी औषधाचा रिपोर्ट मला लॅबमध्ये मिळाला होता. ज्या क्षणी तुम्ही मधुराणीला इंजेक्शन दिलं त्या क्षणी मी तुम्हाला अटक करणार होतो. पण मधुराणीच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, त्यामुळे मी तुम्हाला अटक करू शकलो नाही. गरुड साहेब, आता मात्र माझा नाईलाज आहे. घेऊन जा रे ना. आय एम सॉरी. सुमन, मधुराणी शुद्धीवर आली. मध्ये तुम्ही आज जा. बऱ्याच दिवसांनी मधुराणीला तिची आई दिसणार आहे. आता वाढली या धक धक हृदयाची, कवा तारीख मिळेल मला लग्नाची.